वेलकम टू तेजल्स न्यूट्री बाईट्स. हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी सिरीजच्या एपिसोड 7मध्ये आज मी बनवते वेट लॉस थालीपीठ. अगदीच 10 to 15 मिनिट रेसिपी आहे आणि तितकीच टेस्टीही आहे. सो थालीपीठ बनवण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये 1 वाटी मोड आलेले मूग घेतले, त्यात 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची घालून हे जाडसर वाटून घेतलं. आता थालीपीठचा डो बनवूयात. डो बनवण्यासाठी मी इथं जे मुगाचं मिश्रण बनवलं होतं ते मुगाचं मिक्सचर, त्यात 1 वाटी दुधी भोपळ्याचा किस, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून तीळ, 1 टेबलस्पून ओवा, 2 टेबलस्पून बेसन पीठ, 2 टेबलस्पून ज्वारीचं पीठ, 1 वाटी ओट्स पावडर, 1 टेबलस्पून धना पावडर, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, त्यानंतर हळद, मीठ, त्यानंतर थोडं लाल तिखट आणि चिरलेली कोथिंबीर घालून त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचं सेमी सॉफ्ट कन्सिस्टन्सीचा डो बनवून घ्यायचा आहे. सो इथं आपला डो बनवून तयार आहे. आता थालीपीठ बनवायला घेऊया. थालीपीठ बनवण्यासाठी मी इथं एका फॉईल पेपरवर थोडं तेल लावून घेतलं होतं आधी आणि त्याच्यावर एक छोटा गोळा घेऊन याचं बारीक असं थालीपीठ ओल्या हाताच्या मदतीने थापून घेणार आहे. सो थालीपीठ थापून तयार आहे. तवा मी आधीच तापायला ठेवला होता. सो यावर तेल टाकून थोडं तेल स्प्रेड करून हे गरम झालं की आपल्याला अलगद थालीपीठ याच्यावर टाकून घ्यायचं आहे. अलगद ते फॉईल पेपरपासून सेपरेट करत हे थालीपीठ या तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि थालीपीठ दोघीही बाजूंनी खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तयार आहे आपलं वेट लॉस फ्रेंडली हेल्दी असं थालीपीठ. सो हेल्दी बाईट्स हॅपी लाईफ. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.